पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। भारतीय जनता पक्षाने नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा करत पक्षाच्या संघटन रचनेत मोठा फेरबदल केला। या नव्या कार्यकारिणीत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचाही समावेश आहे, तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्रीपद कायम ठेवण्यात आलेलं आहे, तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या कोषाध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे। याशिवाय भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून 2 जणांना संधी देण्यात आली। एक विनोद तावडे आहेत, तर दुसऱ्या भारती पवार आहेत। ताई, काय बघताय? ही संधी खरं तर मिळाली आहे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय, कसं बघताय या संधी? मी खूप आभार व्यक्त करते की एवढी मोठी संधी आणि जबाबदारी पक्षाने दिली। नेहमीच महिला सक्षमीकरणावर फक्त भाषण नाही तर प्रत्यक्ष कृतीतून भारतीय जनता पक्षाने आदर्श ठेवला आहे। आणि आजही मला वाटतं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा सांगतात लाल किल्ल्यावरून की नारी शक्ती वंदन अधिनियम आणि महिलांचं राजकीय योगदान बघता संधी दिल्या पाहिजेत, मला असं वाटतं की आमच्या सगळ्या भगिनींसाठी हा मोठा संदेश आहे। एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच मला तर गहिवरून आलं की मला अपेक्षाही किंवा मी म्हणेल की विचारही केला नव्हता, परंतु आज या टीममध्ये राष्ट्रीय संघटनेमध्ये काम करायला मिळणं खरंच आम्हा कार्यकर्त्यांचं भाग्य आहे। आदरणीय अध्यक्ष नितीन नवीनजी आणि माननीय अमितभाई शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी कायम मार्गदर्शन केलं आहे आणि काम करत राहा। आपल्याला जी जबाबदारी येईल, मग ती अगदी खासदारकी असेल, मंत्रिपद असेल, आज महाराष्ट्रामध्ये उपाध्यक्ष म्हणून असेल, प्रवक्ता म्हणून असेल आणि आता तर राष्ट्रीयमध्ये एवढी मोठी जबाबदारी, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा सातत्याने कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो। फक्त निवडणूक म्हणून समाजकारणाकडे बघू नका, तर सातत्याने समाजाच्या सेवेत राहा, हा मोठा संदेश आम्हाला कायम दिला आहे। आणि आज मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्वांचे मनपूर्वक, माझ्या ज्येष्ठ नेत्यांचे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे अध्यक्ष, सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आपण बघत आहोत की आता आगामी काळात संघटन मजबूत करण्याकडे माझा भर असेल, असंच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। कॅमेरामॅन के परसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।